काही कपल्स जे प्रेग्नन्सी प्लॅन करायची त्यांचं चालू असतं, अशा वेळी ते काय करतात, ट्राय न करता डायरेक्ट गायनेकॉलॉजिस्टकडे जातात आणि यूट्यूबला काही व्हिडिओ बघितलेले असतात की AMH चेक करा किंवा हे करा ते करा. इन्फर्टिलिटीचे जे आपण इन्व्हेस्टिगेशन करतो ते इन्व्हेस्टिगेशन ते करायची गरज आहे का किंवा करूयात का असं म्हणतात. जेव्हा ते गायनेकॉलॉजिस्टला क्वेश्चन विचारतात तेव्हा ते ऑब्व्हियसली सांगतात की ॲटलिस्ट तुम्ही नॅचरली काही इन्व्हेस्टिगेशन न करता 6 महिने 1 वर्ष तरी ट्राय करा. तर त्यांचं वय 25च्या कमी असेल किंवा 30च्या कमी असेल तर, पण त्याचं वय 30च्या जास्त आहे, त्यांना आम्ही 6 महिने ॲटलिस्ट ट्राय करायला सांगतो आणि त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम आला मग तर आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. त्या कपल्सला मला हे सांगायचं आहे, ट्राय करण्यापूर्वीच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करू नका. कारण इन्व्हेस्टिगेशन ॲबनॉर्मल आले, थोडंसं बॉर्डरलाईनला आलं की विनाकारण तुमच्या स्ट्रेस घेऊन बसता, कारण नसताना. खूप वेळा असं होतं की काही रिपोर्ट्समध्ये येऊ शकतं आणि पण आपण रिपोर्ट्स नाही केले, काही ॲबनॉर्मॅलिटी आहे पण आपण रिपोर्ट्स नाही केले, आपल्याला काही माहिती नसतं, तेव्हा आपण एकदम रिलॅक्स असतो. आणि खूप वेळा ॲबनॉर्मल गोष्टींमध्ये म्हणजे ज्यांचे AMH कमी आहे असेही लोकांनी कन्सिव्ह व्यवस्थित नॅचरली स्पॉन्टेनियसली केलेलं आहे. त्यामुळे अननेसेसरी रिपोर्ट्स करू नका, अननेसेसरी ब्लड टेस्ट करू नका. थँक्यू.